विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. क्लास 11 सायन्स फिजिक्स चॅप्टर 4 आजच्या लेक्चरला आपण या चॅप्टर 4 वर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. व्हॉट वुड बी द ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ इयर इफ डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ बिकम्स. दोन कंडिशन दिल्यात. एक थ्राइस द प्रेझेंट डिस्टन्स आणि दोन ट्वाइस द प्रेझेंट डिस्टन्स. उदाहरणाचा अर्थ असा आहे की सध्या जे सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर आहे, डिस्टन्स, प्रेझेंट म्हणजे सध्याचं, ते जर त्याच्या तिप्पट झालं तर पृथ्वीवरचा एक वर्ष किती दिवसांचा असेल. आणि दुसरी कंडिशन अशी दिली, जर सध्याच्या अंतराच्या दुप्पट अंतर जर झालं, पृथ्वी आणि सूर्यामधलं दुप्पट अंतर झालं, तर पृथ्वीवरचं वर्ष किती दिवसांचं असेल. ओके, तुम्हाला हे पण माहिती आहे की सध्या एक वर्ष आपण 365 दिवसांचा असतो. आता आपण याची सुरुवात करताना असं म्हणणार, लेट R1 प्रेझेंट डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ. म्हणजे सध्याचं पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर आपण R1 मानलेलं आहे. ओके, आणि टी म्हणजे टाइम पिरियड किती आहे, एक वर्ष किती दिवसांचा आहे, 365 दिवस. आता पहिली जी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिस्टन्स जे आहे ते जर तिप्पट झालं सध्याच्या डिस्टन्स पेक्षा. सध्याचं डिस्टन्स तुम्हाला माहिती R1 आहे, त्याच्या तिप्पट जर आता डिस्टन्स झालं तर हे वर्ष किती दिवसांचं असेल, म्हणजे T2 किती दिवसांचा असेल. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ ऑफ पिरियड, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R क्यूब असं लॉ सांगतो. मग आपण त्यावरून T1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1 क्यूब असं लिहिणार. अर्थात T2 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 क्यूब असं लिहिणार. ओके, मग आता T2 चा आणि T1 चा आपण जर रेशो घेतला तर बघ, T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू R2 चा क्यूब अपॉन R1 चा क्यूब. ठीक आहे. आता आपण हा रेशो घेतल्यानंतर दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेणार. सो आपण लिहिलंय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. म्हणजे या बाजूचा जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर हे दोन्ही स्क्वेअर निघून जातील, म्हणजे उरणार फक्त T2 अपॉन T1. आता या बाजूचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. पहिल्यांदा आपण काय करणार, R2 चा क्यूब अपॉन R1 चा क्यूब या रेशोचा 1/2 घेणार. त्यानंतर आपण काय करणार, हा जो क्यूब आहे ना, दोघांचा घात आपण वर कंसाचे वर काढून घेऊ. म्हणजे हेच रिलेशन कसं होईल, R2 अपॉन R1 या ब्रॅकेटचा हा क्यूब आणि त्याच्यावर हा 1/2, म्हणजे थोडक्यात होणार ते 3/2. 3 1 3 अपॉन हा 2 असं साध्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. सो T2 अपॉन T1 इज इक्वल टू R2 अपॉन R1 ब्रॅकेट रेस टू 3/2. पण तुम्हाला R2 म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही लिहिलं होतं R2 इज इक्वल टू 3R1. मग या इथं मी 3R1 लिहितो. तर हे बघा फ्रेंड, T2 अपॉन T1 लेफ्ट हँड साइडला तसंच आहे. ह्या R2 च्या जागी मी लिहिलं 3R1 अपॉन R1 जसा तसा होता आणि रेस टू 3/2 पण जसा तसा. R1 अंशातला R1 छेदातला कट झाले तर इथं उरला फक्त 3 आणि त्याचा 3/2 घात. ओके, मग तो 3/2 मी कसा लिहिला बघून घे. मग आता 3 इथं आणि त्याच्यावर 1/2 घात. पण 3चा घन केला तर तो होतो 27. हा 1/2 घात जसाच्या तसा. आता आपल्याला हा T2 काढण्यासाठी काय करावं लागेल, तर या T1 ने इथं क्रॉस मल्टिप्लिकेशनने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल.
म्हणून तू लिहिशील T2 इज इक्वल टू हा T1 इथं आला इंटू 27⁻². पण T1 तर तुला माहिती सध्याचा टाइम पिरियड किती दिवसांचा आहे? 365 दिवसांचा. आणि तिथं 27चा 1/2 घात जसाच्या तसा ठेवला. हा जसाच तसा, याची किंमत 365. आता मित्रांनो हे आपण लॉगच्या साह्याने सोडवणार. कसं सोडवलंय एकदा बघून घे, म्हणजे यांचा लॉग कसा बघायचा. हे आहे T2 इज इक्वल टू 365 इंटू 27⁻². हे इतकं कसं आलं बघूया आपण. तर बघा मित्रांनो, हे मी लॉगच्या साह्याने सोडवतो. T2 इज इक्वल टू 365 इंटू 27⁻². आता दोन्ही बाजूला जर तुम्ही लॉग घेतला ना तर काय होईल? या बाजूला लॉग घ्यायचा म्हणजे लॉग ऑफ T2, तर या बाजूला लॉग घ्यायचा म्हणजे लॉग कंसात हे सारं. ओके. आता लॉगचा रूल तुम्हाला माहिती, गुणाकार असेल तर या लॉगची बेरीज करायची म्हणजे लॉग ऑफ 365 असं लिहायचं. बेरीज करायची म्हणजे प्लस लॉग ऑफ 27⁻². दोन्हीकडे लॉग अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट केला. आता याचा लॉग बघण्यापूर्वी किंवा याचा लॉग बघण्यापूर्वी तुला माहितीये की हा घातावर घात असेल तर तो समोर येत असतो. म्हणून ह्याला मी सध्या तसंच ठेवतो, लॉग ऑफ 365 प्लस हा 1/2 समोर आला म्हणजे लॉग ऑफ 27 फक्त लिहावा लागेल जसाच्या तसा. मग आता 1/2 सध्या तसाच राहील. याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा म्हणजे काय होईल? लॉग बघण्यापूर्वी आता कॅरेक्टरिस्टिक बघा. 1, 2, 3 अंक आहेत. पूर्ण अंकात 3 अंक आहे म्हणजे यापेक्षा 1 न कमी याची कॅरेक्टरिस्टिक असते. म्हणजे 3 पेक्षा 1 कमी म्हणजे 2. म्हणून इथं मी लिहिलं 2, लगेच दिला पॉइंट. ओके. आता मला लॉग टेबलमध्ये 36चा 5 मध्ये लॉग बघायचा आहे. चला लॉग बघूया. तर मित्रांनो हे आहे लॉगॅरिथमचं पेज. या लॉगॅरिथमच्या पेजमध्ये आपण हा जो पहिला कॉलम दिसतो ना, या कॉलम मध्ये आपण सरळ खाली यायचं. 36 कुठं दिसतोय बघायचा पहिल्या कॉलम मध्ये. तर हे बघा हा 36. आता 36चा किती मध्ये लॉग बघायचा आपल्याला? 5 मध्ये. म्हणून हे बघ हा 0 आहे, हा 1, 2, 3, 4 आणि 5. या इथं 36चा 5 मध्ये किती आहे? 56, 23. मग आपण या इथे लिहिलं 56, 23 प्लस हा 1/2 जसाच्या तसा. आता मला याचा लॉग बघायचा आहे. 27चा लॉग बघायचं म्हणजे पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक ले. पूर्णांकात 2च अंक आहेत. 2 पेक्षा 1 कमी म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक होणार 1. ठीक आहे. लगेच डेसिमल पॉइंट दिला. आता मला 27चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे. हे लॉग टेबलचं पेज आहे. या पहिल्या कॉलम मध्ये मी 27चा लॉग बघणार. किती मध्ये? 0 मध्ये. 27चा लॉग आहे 0 मध्ये 43, 14. ओके. मग हे बघूया इथं मी लिहिलं 43, 14. हा 1 तर कॅरेक्टरिस्टिक होता. 1.43, 14. आता आपल्याला ह्याला 2 ने भागून घ्यावं लागेल. म्हणून बे इथं भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. लगेच हा डेसिमल वर लिहून टाकला. आता ही संख्या झाली 14. बे 7 14. बे 1 बे 3 आहे इथं. बे 1 बे खाली 1 उरला म्हणजे 11 झाले. बे 5 10 खाली उरला 1, 14 झाले. बे 7 14 म्हणजे 0.7157 हा भागाकार आला. म्हणून मी तसं खाली लिहिलं 0.7157. ओके. मग आता या दोघांची आपण ऍडिशन करणार. 3 आणि 7 10, हातचा आला 1. 6 आणि 2 8. 1 आणि 6 7. 7
आणि 5 12 हातचा 1 आला, 2 आणि 1 3. आता तुला याचा अँटीलॉग बघायचा म्हणजे दोन्ही बाजूचा अँटीलॉग बघायचा, म्हणून मी तसं लिहिलं अँटीलॉग कुणाचा, लॉग ऑफ T2 चा. ओके, इज इक्वल टू अँटीलॉग या बाजूचा. मग अँटीलॉग मध्ये ही संख्या आपल्याला बघायची असते आणि विशेष म्हणजे सध्या 3चा काही उपयोग करायचा नाही, पॉइंटच्या पलीकडे 27चा 8 मध्ये अँटीलॉग बघायचा. तर मित्रांनो, हे आहे अँटीलॉगचं पेज. ह्या अँटीलॉग मध्ये आम्हाला 27चा 8 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. हा जो पहिला कॉलम आहे तिथं 27 बघ, असं खाली आहे. हे बघ, हा 27 आहे आणि त्याचा सरळ रेषेत 8 मध्ये हा 0, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6, 7 आणि हा 8. 27चा 8 मध्ये 1897. तर या 27चा 8 मध्ये मी अँटीलॉग पाहिला होता, तो आला होता 1897. आता या 3चा वापर करा. 3 आहे ना, मग त्यापेक्षा एक घर जास्त डेसिमल द्यायचा, म्हणजे 4 घरांनंतर डेसिमल, आणि घर इकडनं मोजायचे 1 2 3 4. इथे येणार डेसिमल. थोडक्यात 1897 डेजचा 1 वर्ष असेल. म्हणजे जर पृथ्वीचं सध्याचं सूर्यापासूनचं अंतर तिप्पट झालं तर पृथ्वीवरचा 1 वर्ष 1897 दिवसांचा असेल. ओके, आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढूया. नाव बाय सेकंड कंडिशन, दुसऱ्या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलं काय होतं की सध्याच्या अंतराच्या दुप्पट सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर झालं तर टाइम पिरियड म्हणजेच 1 वर्ष किती दिवसांचा असेल. सो R2 किती असेल, सध्याच्या म्हणजे R1च्या दुप्पट. ओके, T2 काढायचा आहे. मग आता परत अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ ऑफ पिरियड्स तेच आहे, T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. म्हणजेच T1² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1³ अँड T2² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2³. आता परत रेशो घ्या, T2चा स्क्वेअर अपॉन T1चा स्क्वेअर, म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या दोन्ही पदांचा रेशो घेतला. मग राईट हँड साइडचे घ्या, R2चा क्यूब अपॉन R1चा क्यूब. मग स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साइडचं. या साइडचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कट होणार, म्हणजे उरणार फक्त T2 अपॉन T1. ह्या बाजूचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे R2 अपॉन R1. ओके, त्याचा हा घन आणि या सगळ्याचा 1/2 घात, म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेतलं. मग हे 3 × 1/2 म्हणजे 3/2 होत. शिवाय हा R2 आता आपल्याला लिहायचा 2R1 अपॉन R1 रेस टू 3/2. R1 जर कट झाले तर उरला फक्त 2 आणि त्याचा हा घन आणि त्याच्या वर 1/2 घात, असं आपण सेपरेट करायचं. मग आता 2चा घन तर 8 होतो. मग हा छेदातला T1 क्रॉस मल्टिप्लिकेशनने जर इकडं आला तर आपण असं लिहिणार T2 इज इक्वल टू T1 इंटू 8 रेस टू 1/2. 2चा घन 8 आणि त्याचा हा 1/2 घात. तुला माहिती आहे T1 ची किंमत 365 दिवस आहे, मग इथं लिहिली आणि 8 रेस टू 1/2 ॲज इट इज. आता हे आपल्याला लॉगच्या साह्याने सोडवायचं. मग दोन्ही बाजूला लॉग घ्या. लॉग ऑफ T2 इज इक्वल टू लॉग ऑफ 365 गुणिले 8 रेस टू 1/2. ते येतं इतकं. कसं आपण बघूया. तर या रिलेशनला दोन्ही बाजूला मी लॉग घेतला, ते असं होणार. मग लॉगला जर सोडवलं तर लॉग ऑफ 365 गुणाकार असेल तर प्लस लॉग ऑफ 8
रेस्ट टू 1/2. log 365 सध्या तसंच ठेवा, हा प्लस तसाच ठेवा, हा 1/2 समोर आणला आणि हा log ऑफ 8 जसाच्या तसा. आता तुम्हाला याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा. लॉग बघण्यापूर्वी याची कॅरेक्टरिस्टिक आणि याची कॅरेक्टरिस्टिक काढा. ठीक आहे. आता इथं पूर्णांकात 1, 2, 3 अंक आहेत, 1 न कमी म्हणजे 2 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक की लगेच डेसिमल दिला. तुम्ही मगाशी मित्रांनो हे पण पाहिलं, 36चा 5 मध्ये लॉग बघितला होता मागच्या उदाहरणात, तर तो आलता 56-23. आताही काय वेगळे येणार आहे, म्हणून 36चा 5 मध्ये मी लॉग बघितला, तो आला 56-23 इथं लिहून टाकला, हा +1/2 जसाच्या तसा ठेवला. आता तुला लॉग ऑफ 8 बघायचा आहे बघ. आता लॉग ऑफ 8 म्हणजेच लॉग ऑफ 80 बघ. म्हणजे लॉग टेबलमध्ये लॉगॅरिथमचे पेजवर 80चा 0 मध्ये लॉग बघ. 8चा म्हणजेच 80चा 0 मध्ये. तर मित्रांनो लॉगॅरिथमचं हे पेज इथं 80चा 0 मध्ये जर लॉग बघितला तर तो येतो 90-31. तर हे बघ, या 365चा मी लॉग लिहून टाकला 56-23, हा 1/2 जसा तसा ठेवला. याची कॅरेक्टरिस्टिक काढली, पूर्णांकात अंक 1च आहे, 1 पेक्षा कमी म्हणजे हा 0, लगेच दिला डेसिमल. आता 80चा 0 मध्ये आपण लॉग बघितला, तो आलता 90-31. ओके. मग आता या 2 न याला भागून घेतलं, बे 1 बे, इथं शून्याचा भाग गेला, बे 0 0, हा डेसिमल वर देऊन टाकला. आता 9 आहेत, बे 4 खाली उरला 1, बे 5 10, बे 1 बे खाली उरला 1, बे 5 10, परत 1 उरला, बे 5 10. ओके. आता मित्रांनो आपण यांची ऍडिशन करणार, म्हणजे 2.5623 प्लस 0.45155, 0.45155. आता मित्रांनो तुम्हाला हा पण रूल माहित असतो की जर आपण ही 5वी संख्या डेसिमल नंतर 5वी संख्या जर 5 असेल किंवा 5पेक्षा मोठी असेल तर आपण याला ड्रॉप करणार आणि 1 या संख्येत ऍड करणार. म्हणजे थोडक्यात 0.4515 न लिहिता आपण 1 ऍड केला तर 16 लिहिणार. ओके. मग आपण ही ऍडिशन करूया. इथं 6 आहे, 6 आणि 3 9, 1 आणि 2 3, 5 आणि 6 11, हातचा आला 1, 5 आणि 5 10, परत हातचा आला 1, हा 2 अधिक 1 म्हणजे 3. म्हणजे ही ऍडिशन झाली 3.0139. मग आता आपल्याला अँटीलॉग बघायचं. दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतला तर अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ T2 इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ धिस. आता अँटीलॉग बघताना आपण 0-1चा 3 मध्ये अँटीलॉग बघणार आणि 9चा मेन डिफरन्स त्यात ऍड करणार. आता मित्रांनो हे आहे अँटीलॉगचं पेज. आपल्याला 0-1चा 3 मध्ये अँटीलॉग बघायचा. हा 3 मधला अँटीलॉग 10-30. ओके. आता आपल्याला असंच पुढे जायचं आणि 9चा मेन डिफरन्स बघायचा आहे. तो 9चा मेन डिफरन्स आहे 2. हे बघा, हा 9 मेन डिफरन्स आहे 2. मग हा 2 या 10-30 मध्ये ऍड जर केला तर तो होतो 10-32. तर मित्रांनो अशा रीतीनं मी लिहिलं 10-32. आता मला डेसिमल द्यायचं आहे. इथं 3 आहे ना, याचा अर्थ याच्यापेक्षा 1 घर जास्त डेसिमल द्यायचं. लेफ्ट पासून मोजायचं. 1 2 3 4 म्हणजे डेसिमल इथं येणार. तर याचा अर्थ असा झाला, पृथ्वीचं सूर्यापासूनचं सध्याचं अंतर दुप्पट झालं तर पृथ्वीवरचा 1 वर्ष 1032 दिवसांचा असेल. तर मित्रांनो अशा रीतीनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. एक्झाम्पल महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आपण इथे थांबूया.
भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.